हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर रजनी. तर झालेली आहे सकाळ, मुलं गेलेली आहेत आपापल्या कामाला. म्हणजे शौर्य गेलेलं आहे स्कूलला, शार्वी गेलेली आहे स्कूलला. आता शार्वीचा टायमिंग झालेला आहे स्कूलमधून यायचा. तर आल्यानंतर भेटवते तुम्हाला. बाकीची काय पॅनकेक वगैरे दिला होता शौर्यला टिफिनला वगैरे, कारण की खूप कंटाळला होता तो भाजी चपाती खाऊन. मला म्हणाला की मम्मा भाजी चपाती नको ना, काहीतरी वेगळं देणं. मग त्याला दिला पॅनकेक बनवून आज. आणि आम्हाला करणारे शेवग्याची शेंग आणि भाकरी. तर चला आवरूया पटपट, मग बोल. हे बघा फ्रेंड्स, शेवग्याच्या टिफिनसाठी आज पॅनकेक बनवते. फ्रेंड्स 2 पॅकेट झालेली. इथे एक पॅनकेक आहे आणि थोडंसं बॅटर राहिले फक्त, म्हणजे शार्वीला पण होईल. शौर्य होतोय रेडी स्कूलला जाण्यासाठी, है ना शौर्य? काय आज पीटी यूनिफॉर्म मंडे। ओके चलो रेडी हो जाओ आप। आज टिफिन में क्या देना है? शौर्य तर एवढा खुश आहे की बाबा सांगूच शकत नाही, हे की नाही? शौर्य चपाती भाजीवरून आज पॅनकेकवरती आलं है ना. हां चलो उठा, जांभळ्या देऊ नको, उठ उठ लवकर चल. फ्रेंड्स इथं मी पोहे करत होते सकाळी, तर जरा मागे पुढे व्हिडिओ झालेत, समजून घ्यायची. फ्रेंड्स इथं सकाळचं चिकन राहिलं होतं, तर मी त्याची बिर्याणी टाकते आत्ता. कारण की 2 टायमिंगला ते रस्सा भाजी वगैरे नाही खाऊ वाटत. मग नाश करण्यापेक्षा आपलं बिर्याणी टाकायची, थोडा रस्सा ठेवायचा आणि मग जेवायचं. फ्रेंड्स इथे आमचा म्हणजे आम्ही तिथं राहतो तिथला बाजार होता आणि शार्वी आणि मी बाजारला गेलो ना. शार्वी लावलेला आहे भात, इथं कालवण झालेलं आहे. आता चपात्या लागते, म्हणजे स्वयंपाक झाला. फ्रेंड्स झालेला आहे चपात्या, तिथे भात झालेला आहे, इथं कालवण झालेलं आहे. इथं दुपारचं थोडी शेवगी शेंग राहिलेली आहे. तर जेवण करणार आहे, तुम्ही पण या जेवायला. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? तर स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर रजनी. तर झालेली आहे सकाळ, कामं उरकलेली आहेत. आंबाडा बांधलेला आहे, त्याच्यामुळे ती अशी केसं दिसत आहेत विस्कटलेली सकाळी सकाळी. तर आंघोळ वगैरे झालेले आहे, सर्वजण आपापल्या कामाला गेलेली आहेत. आणि माझी देवपूजा पण इथं झालेली आहे. देवपूजा करून आता मी स्वयंपाकाला लागली. झाडून पुसून झालेलं आहे, क्लिनिंग वगैरे झालेली आहे. आता लागूयात कामाला पटपट पटपट झटपट झटपट. चला. तर फ्रेंड्स इथे पावटा निवडते, पावटा टाकूया आपण आज. बाय. शौर्य चालला ट्युशनला, है ना शौर्य? बाय. How are you? I fine, thank you. फ्रेंड्स शार्वी चाललेली आहे स्कूलला. आत्ताच आंघोळ करून आले. आता कंगवा करायचा, तेल लावायचं, पावडर करायचं, है ना शार्वी? चलो फिर जल्दी से तयार होते हैं ना. बाय. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे आपल्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉगर रजनी. तर शार्वीला आणायला जायचे. आता उशीर झाला व्लॉग स्टार्ट करायला, कारण की उशिरा तुम्हाला गुड मॉर्निंग बोलते. खरं सांगायचं म्हटलं ना, तर आत्ता 12 वाजलेत. मी गुड आफ्टरनून म्हणायला पाहिजे होतं तुम्हाला, पण मी गुड मॉर्निंग फसवाफसवी नाही करणार आहे. मी तुम्हाला खरं ते सांगते की 12 वाजलेत आत्ता. तर सकाळ नाही आहे, तर गुड आफ्टरनून सर्वांना, शुभ दुपार सर्वांना. चुकून गुड मॉर्निंग नेहमी जातं तोंडातून गुड मॉर्निंग, म्हणून आत्ता पण गुड मॉर्निंग गेलं. तर आपल्या शार्वीचा बड्डे येतो आहे 2-3 दिवसानंतर. तर त्याची शॉपिंग आपण संध्याकाळी करणार आहोत. तिला कपडे वगैरे काय लागणारे वस्तू असतील ते आपण घेणार आहोत. तर तुम्हाला पण दाखवेन गेल्यानंतर. तर चला मग शार्वीला आणूया थोड्या वेळानंतर आणि मग भेटूया. आणि आज शौर्य गेला आहे ट्रिपला इमॅजिकामध्ये, इमॅजिका थीम पार्कमध्ये. त्याची स्कूलची ट्रिप गेलेली आहे. तर खूप खुश होता. नंतर 5 वाजताच उठून बसला
त्याला बोलले मी की शौर्यची बस गेली बघा आता, त्याचे स्कूल चालू आहे. तर बसच्या काकांचा फोन आला होता शौर्य आला का म्हणून, पण आज शौर्य गेला पिकनिकला त्याच्या स्कूलमार्फतच, पण बाकीच्या शाळा सुरू आहेत. आणि खूप लवकर उठून बसला होता, 5 वाजताच उठून बसला होता की मला जायचं. मी त्याला बोलले की शौर्य अरे 6:45ला तिथं पोचायचे, एवढं लवकर कशाला उठलायस. पण त्याला रात्रभर काय झोप आली नाही, कारण की त्याला ट्रिपला जायचं होतं. मग तिकडेच त्याला नाश्ता वगैरे, नंतर दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता वगैरे आहे तिथून म्हणजे स्नॅक्स म्हणून त्याला दिलेलं आहे थोडंफार. कुरकुरे वगैरे काय दिले नाही आहेत, थोडेसे 2 बिस्किटं आणि मिल्कशेक वगैरे असं दिलेलं आहे त्याला. तर पैसे वगैरे काहीही त्याला दिलेलं नाही आहे. तसं काही एन्जॉय करेल आणि आल्यानंतर आपण त्याला विचारूया की कसं वाटलं त्याला, कसं छान वाटलं का, कसं होतं ते पार्क, ते तुम्हाला तोच सांगेल. चल, हे बघा फ्रेंड्स, शार्वीच्या स्कूलमध्ये देण्यासाठी तिच्या फ्रेंड्सना सर्वांना गिफ्ट्स आणलेत. म्हणजे शार्वीकडून तिच्या बड्डेच्या दिवशी तिच्या फ्रेंड्सना गिफ्ट्स आहेत स्कूलमध्ये. आणि ऑलवेज चॉकलेट असणारच. तर एवढ्या सगळ्या चॉकलेट्स आहेत, बोलत नाही आता. हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे, ज्याचं नाव आहे रजनी, मराठी व्लॉगर रजनी. मी माझंच नाव सांगते बघा. तर चला, सकाळ झालेली आहे. शालीची तब्येत काय बरोबर नाही आहे. आज तिला मला पाठवायचं होतं स्कूलमध्ये. मुलांना गिफ्ट्स पण घेतले होते, चॉकलेट्स घेतल्या होत्या, केकची ऑर्डर दिलेली होती. पण आजारी पडली ती, तिला सर्दी झालेली आहे, ताप आलेला आहे. तर दवाखान्यात नेणार आहे आवरून आता तिला हॉस्पिटलमध्ये. आणि पटपट आवरून मुलांचं बघून म्हणजे आज नाही करणार तिचा बड्डे स्कूलमध्ये. मग टीचरांशी बोलले, तर टीचर म्हणल्या मंडेला करा त्याच्यापेक्षा. म्हणजे मुलं आजारी असल्यानंतर आपण त्यांचे बड्डे कशासाठी करतो की त्यांनी एन्जॉय करा म्हणून. पण आजारी असल्यानंतर ती स्वतःचा बड्डे एन्जॉयच करू शकत नाही आहे. मग त्याच्यामुळे मी तिचा वाढदिवस आहे ना मंडेला करणार आहे. खरं तर तिचा 14 फेब्रुवारीला असतो वाढदिवस शार्वीचा, पण त्या दिवशी सॅटर्डे आहे त्याच्यामुळे सुट्टी लागते, म्हणून मी तिचा बड्डे फ्रायडेला करणार होते. पण शार्वी आजारी पडले त्याच्यामुळे नाही करू शकले. आता डायरेक्ट तिचा बड्डे मंडेला करेन. चला तर मग आपण आवरूया पटपट. चला तर फ्रेंड्स, आजचा व्लॉग इथे सेंड करूया. 2-3 दिवसाचे एकत्र टाकलेले आहेत मी व्हिडिओ. एक मिनिट बेकू, कुठे नाही जायचं, दूर जायचं. तब्येत व्यवस्थित झाली की आपण दूर जाऊ. तर इथे ओके. तर 2-3 दिवसाचे व्लॉग मी एकत्र टाकलेले आहेत. तर सॉरी, कारण की मला थोडे व्हिडिओ बनवायला जमले, कारण शार्वी आजारी होती. सर्दी, ताप, खोकला पूर्ण जाम झाला होता. आता नाही आहे ना, आता थोडी शार्वी बरी आहे, ताप वगैरे नाही आला सकाळपासून. तर थोडे जसे व्हिडिओ काढले शार्वीला बघत तेवढेच मी अपलोड केलेले आहेत. आणि शार्वीचा बड्डेचा व्लॉग आहे तो पुढच्या पार्टमध्ये मी टाकेन. तर चला, इथेच आजचा व्लॉग एंड करूया. भेटूया नवीन व्लॉग बरोबर, शार्वीच्या बड्डेच्या व्लॉग बरोबर. नक्की तिला विश करा, शार्वीला तुमचा आशीर्वाद द्या. तर चला, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये शार्वीच्या बड्डेच्या. गुड नाईट, श्री स्वामी समर्थ, बाय.